नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत पवार विरुद्ध पवार 9 बातम्या। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार नव्हे तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, कारण नसताना भावकी आणली जाते। अजित पवारांचं वक्तव्य। राहुल गांधी खटाखट म्हणाले, मी ग्रामीण भाषेप्रमाणे कसा म्हणालो, कुठल्याही गोष्टीवरनं धचामाग करू नये, अजित पवारांचं स्पष्टीकरण। सुनेत्रा पवार बारामतीकरांच्या मनामनातल्या सुनबाई त्या बाहेरच्या नाहीतच। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला। अजित पवारांवर अन्याय झाला म्हणून ते आमच्या सोबत आले, बारामतीमध्ये परिवर्तन होणार, भाकरी फिरवायची आहे, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार, अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन, जनतेच्या सेवेसाठी मोठा विजय मिळू दे, सुनेत्रा पवारांचं साकडं। लोकांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांचा तोल जातोय, आता द्रौपदीपर्यंत पोहोचलेत, जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। दूसरे के घर में झांकने का शौक नहीं मुझे, धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा इशारा। शारदाबाई पवारांची नात रडत नाही लढते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हणत सुप्रिया सुळेंचं मतदारांना आव्हान। अजित पवारांची भाषणं मुंबई दिल्लीतनं येतात, भाषण वाचताना दादांची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे याची भाजप काळजी घेते। अजित पवारांच्या द्रौपदीवरील वक्तव्यावरून रोहित पवारांची टीका। पवारांच्या घरातील कुठल्या सासूनं निवडणूक लढवली, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल। 4 दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या, अजित पवारांनी केलं होतं वक्तव्य। सुनबाईला पाठवा दिल्लीत, लेकीला ठेवा गल्लीत, सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत नीलम गोऱ्हेंची घोषणा।